पयलो आयटम एजेंडा आशिल्लो एक्स पोस्ट फॅक्टो एप्रुवल फॉर द 7 लेक्चर बेसीस इन गोवा डेंटल कॉलेज हॉस्पिटल बांबोळे. 7 जाणां खातीर जांकां कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर घेतले तेंची अपॉयंटमेंट रेग्युलरायज करपा खातीर. दुसरो आशिल्लो दर इज एन एक्सटेंशन लिमीट फॉर द पिरियड ऑफ 6 months फॉर द ऑफशोर कॅसिनो. हाज्या खातीर 6 म्हयने परत तेजी लिमीट जी आसा पळय न्ही ती कॅसिनोची वाडयल्ली आसा. सेकंड प्रपोजल फॉर द अमेंडमेंट ऑफ द गोवा गुड्स अँड सर्वीस टॅक्स एक्ट अमेंडमेंट. ओके, हेज अ ऑर्डिनन्स सेंट्रल हाज्या प्रमाणे. ओके, ताज्या उपरांत टेबल एजेंडा आशिल्ले बाकीचे सगळे. पोडोशा प्लांट आमचो जो आसा ताका इन्स्टॉल आनी कमिशन करपा खातीर एक आमकां अवॉर्ड करपा ताजो फायनान्शियल एप्रुवल दिवपा खातीर कॅबिनेटाक आयिल्ले पोडोशा प्लांटाचे. सेकंड इज एन इन्फ्रारेड नॉन कॉन्टॅक्ट थर्मोमिटर थर्मल स्क्रिनींग गन जी आसा पळय न्ही आमी जवळपास 1000 घेतल्या तरी आजून आमकां शॉर्टफॉल पडटा, आनीकूय घेवपाचें आसा. प्रत्येक गव्हर्मेंटाच्या डिपार्टमेंटांनी थर्मल गन वापरपाचें ठरयलां. हाज्या खातीर ही परचेज केल्या ती डायरेक्टली कॅबिनेटाक घातलेली. ओके, फक्त 2 जाण एक आमचो डिवायस पी वायरलेस आनी पुलीस इन्स्पेक्टर वायरलेस. वन इज एन मिस्टर विट्रन डिसोजा आनी दयानंद गांवकर. ओके, हांकां एक्सटेंशन दिलां आमी कारण स्पेशलायज तांचें काम आशिल्लें ताज्या खातीर. म्हाका आतां पर्यंत आमी एक्सटेंशन दिनाशिल्लें बट हे स्पेशलायज काम करपा खातीर थंयसर कन्सर्न आमचे कडेन मनीस नाशिल्ले म्हणून हांकां दोगांकूच फक्त 1 वर्साचें एक्सटेंशन दिलां. इट इज एन दयानंद LP गांवकर आनी विट्रेनियो डिसोजा. ओके, ताज्या उपरांत टेबल एजेंडा जो आशिल्लो देर इज एन वर्क ऑफ डिझायन सप्लाय इन्स्टॉलिंग टेस्टिंग एंड कमिशन ऑफ 33 स्ट्रोक गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन एट कलंगूट. ओके, हाका सिंगल पिरियड आशिल्लें तें त्या कॅबिनेटाक हाडलें गेलां. ताज्या उपरांत सबस्टेशन एट अ नावेली. इट इज अ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन परत सिंगल पिरियड आशिल्लें म्हणून हांगा हाडला. इट इज अ नावेली सालसेत. ताज्या उपरांत मेंटेनन्स ऑफ द साळावली वॉटर शेळपे सांगे हाजो मेंटेनन्साचें काम आशिल्लें तें रेग्युलरायजेशनाक हाडिल्लें. ओके, डिपार्टमेंट ऑफ द फर्स्ट फ्लोर ऑफ द डेम्पो टावर हे फाटलें आशिल्लें गोवा पोल्युशन कंट्रोल बोर्डा कडेन जी डेम्पो टावरची इट इज अ पोस्ट फॅक्टो ती रेग्युलरायज करपाची आशिल्ली आमी रेंटल घेतलेली आसा ती. ताज्या उपरांत फक्त म्हापसा म्युनिसिपल कावन्सिलाचो क्रिएशन ऑफ द 1 पोस्ट फॉर द अकाउंट एडमिनिस्ट्रेटीव ऑफिसर्स. ओके, हो आत्तां क्रिएशन जाला, भरपाचें खूब फुडें आसा. ओके, देर इज एन कॉन्ट्रॅक्ट पिरियड फॉर द सायंटिफीक ऑफिसर जो सायन्स एंड टॅक्नॉलॉजीन जाका कॉन्ट्रॅक्ट पिरियडाचेर घेतलेलो तेजो कॉन्ट्रॅक्ट जो आतां एक्सटेंड केल्लो आसा सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट टॅक्नॉलॉजी डिपार्टमेंटान. ताज्या उपरांत एक्स पोस्ट फॅक्टो परचेज जे आमी COVID-19 खातीर वेगवेगळ्यो गजाली परचेज केल्या COVID-19 रिलेटेड टू डॅट ताका रेग्युलरायजेशन दिवपा खातीर वेगवेगळ्यो गजाली आसा ताका रेग्युलरायज करपाक. ओके, चवथो काजूचो विशय, काजूक सबसिडी दिवपाचो जो विशय आशिल्लो. काजीक तेजी बेज प्रायस म्हणजे ज्यो सोसायटी दिता म्हणजे गोवा बागायतदार नेते 105 रुपया ही बेज प्रायस धरून 125 रुपया हो सपोर्ट प्रायस म्हणजे 20 रुपया हो सपोर्ट प्रायस मेळटलो. लोकांच्या शेतकऱ्यांच्या तकलेन वेगवेगळ्यो गजाली वचूंक नाका म्हणून आमी 20 रुपया हो सपोर्ट प्रायस दिवपाचो ठरयला. तो कसो दिवपाचो, नॉर्म्स कितले दिवपाचे आमी सेक्रेटरी एग्रीकल्चर आनी डायरेक्टर एग्रीकल्चर ताका सांगला की तांच्यांनी तांचे नॉर्म्स सगळे रेडी करचे. म्हणजे कितल्या टनांक दितले एका शेतकऱ्याक, बाकीचे ताका कितें कितें रिक्वायरमेंट ही सगळी ते प्रिपेर्ड करतले आनी ते पब्लीश करतले त्या प्रमाणे. बट बेज प्रायस 105 धरून हांव हे मुद्दाम सांगता कारण थोड्या जाणांनी फाल्यां 90 रुपयांक जर काजी विकले आसत जाल्यार ताका उरलेलो सगळो म्हणजे 35 रुपया सबसिडी प्रायस मेळटलो. 105 रुपया हो बेज प्रायस आसा आनी ताज्या उपरांत 20 रुपया तेजेर सपोर्ट प्रायस हो दिलो वयतलो. बट ताका लिमिटेशन्स आसात, बाकीचे सगळे हे केल्या उपरांत तो फुडें व्हेलो वयतलो. ओके, COVID-19 उलयता आसतना आयज परत ज्यो सगळ्यो टेस्ट आमच्या पेतलेबान केल्या त्यो सगळ्यो टेस्ट ह्यो नेगेटीव आयल्या
म्हणजे जे परत एकदा सांगता हांव, आमी आयसोलेशनान म्हणजे सस्पेक्टेड पेशंट म्हणून तुमी जे पेपरार हाडटा, सगळे जाण हाडटा आसतले, सस्पेक्टेड पेशंट 5 जाणांक आयसोलेशनान व्हरून दवरले, कोवीड सस्पेक्टेड म्हणून येता, हाजो अर्थ ते कोवीड पॉझिटिव्ह आसतले अशें न्ही. आमी आयसोलेशन आतां परत सांगता हांव, सारी आनी ILI म्हणजे इट इज रिलेटेड टू द रेस्पिरेटरी डिजीज जे आसा, ह्या इतक्याय पेशंटांक आमी आयसोलेशनान घालता आनी तितक्यांचे सगळ्यांच्यो टेस्ट केल्यो वयता. म्हणजे तो सस्पेक्टेड कोवीड पेशंट असो न्ही. आतां गोंयान आनीक आमी एक 5,000 लोकांच्यो सुमार टेस्टी करपाच्यो आसा. म्हणजे ते सगळे सस्पेक्टेड आसा अशेंय न्हू, पण आमी टेस्ट कित्याक करता, चुकून एखादो दुसरो उरचो न्हू म्हणून टेस्ट करता. ती परत एकदा आयच्यो सगळ्यो टेस्ट ज्यो आसा पळय न्ही फाटले केल्ल्यो, त्यो सगळ्यो टेस्ट नेगेटीव आयल्या. दुसरी आनी एक बऱ्याच जाणांक शंका आसा, कारण कालच्यान नॅशनल टीव्हीचेर दाखयता रॅपीड टेस्ट फेल्युअर म्हणून. आमच्या कडेन आमी रॅपीड टेस्ट म्हणजे ब्लडाची टेस्ट करिना, आमी थ्रोट स्वॅब घेता. गोंयान आजुनूय बी म्हणजे आमी म्हणटा आसतना उच्चार एकदां रॅपीड टेस्ट म्हटलेली, हांव मुद्दाम म्हणटा रॅपीड टेस्ट म्हणजे फास्ट टेस्ट. आमी जी हांगासर फास्ट टेस्ट करता ती थ्रोट स्वॅब घेवनूच करता. आजिलोनूय करता, SD हॉस्पिटल फोंड्याय करता आनी बांबोळे करता. तितून 2 प्रकार आसा. एक जो विदीन 2 hours रिपोर्ट दिता आमकां, जो आमचो हांगासरल्या ज्या लॅबान टेस्ट किट तयार केला ताजेर विदीन 2 वरां भितर दिता. आनी आमचो जो NIV पुण्याच्यान आमी जो लॅब सेटअप केला आमचो, ताका 6 वरां लागता. पण ती दोनूय बी जेका आमी PCR टेस्ट म्हणटा, म्हणजे थ्रोट स्वॅब घेवन टेस्ट करता, ब्लड घेवन टेस्ट करिना. कारण आयज नॅशनल चॅनलाचेर पळयल्या उपरांत बऱ्याच जाणांक त्या टेस्टाचेर दुबाव येवं नाका म्हणून हो विशय हांवें क्लियर केला. तिसरो लॅब सेटअप आमी आतां चिकाली हॉस्पिटलांत करता आनी हांगा ऑस्पिसियो हॉस्पिटल मडगांव हांगासर 2 आमी सेटअप करपाचे आसा. ओके, त्या खातीर हे सगळे आमी फुडली तयारी म्हणून करता. काल गव्हर्मेंट ऑफ इंडियाची मिनिस्ट्री ऑफ द होम अफेर्स हांची सीफेरर्साची गायडलायन काल आयली आनी ती गायडलायन तुमच्या सगळ्यांच्या मुखार आसा. तुमी सगळ्यांनी ती गायडलायन वाचल्या, त्या खातीर ती गायडलायन म्हाका डिटेलान परत वाचपाची ना. तुमकां सगळ्यांक गायडलायन मेळ्ळ्या. म्हाज्या रातच्या घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सांतल्यान हांवें जी लायव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतलेली तितूंतल्यान सगळ्यो गजाली तुमच्या मुखार पावल्या, त्यो गजाली सगळ्यो तुमकां कळ्ळ्या. पण हांव हे इतक्याच खातीर सांगता की फक्त इशू आशिल्लो की बऱ्याच जाणांक म्हणजे आनी कितें येवपाचें उरलां दिसतालें. हांवें म्हाज्या कालच्याय प्रेस कॉन्फरन्सान सांगलेलें, आमी घाई आनी गडबड करून जावचें ना. जे सरकाराच्या हातान आसा त्यो स्टेप्स आमी घेयत आसा. आमी रातीच आमची मेडिकल टीम डॉक्टर दिसा, डॉक्टर उत्कर्श, डॉक्टर आयरा, डॉक्टर परब आनी हेल्थ मिनिस्टरान मॉनिटर करून थंयसर वचून आयले, थंयसरली स्थिती पळयली इन कन्सल्टेशन विथ द MPT मेडिकल टीम. थंय कितें कितें करप शक्य जातलें हें सगळें पळयलें आनी आमी आमची तयारी सुरू केल्या. त्या जर हेजेर तुमी पळयशात, कालची गायडलायन काडून पळयशात जाल्यार तेजेर एक सकयल नोट आसा, मुद्दामून पळया. थोडे जाण सोशल मिडियाचेर ट्वीट करता आसतना आनी कितें उरलां हाडा तांकां एकदांचें, म्हणजे अरे हाडपाक जाय म्हणून आमीच गोंय सरकारान प्रयत्न केल्या, आमी कंटिन्युअसली एफर्ट्स घालीत आसा. जाल्यार फाटले 4 दीस हांव प्रेसा कडेन ह्या विशयाचेर लास्ट उलयलो, त्या उपरांत उलोवंक नाशिल्लो. कित्याक DG शिपींग, मिनिस्ट्री ऑफ द एक्सटर्नल अफेर्स, मिनिस्ट्री ऑफ द होम अफेर्स आनी PMO ऑफिस हाज्या कडेन हांवूय कंटिन्युअसली उलयतालो. आमचे NRI ऑफिस उलयताले, आमचे आयुष मिनिस्टर श्रीपाद नायकूय उलयताले. हे कंटिन्युअसली इन टच आसले आनी ताज्या बरोबर आमकां हो विशय सुटोवपाचो आशिल्लो. म्हणून तर आमी सगळे जाण प्रयत्न करताले. हाजेर मागीर सगळ्या आमदारांनी, सगळे आमचे मंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांनी एफर्ट्स घातले. सगळ्यांनी म्हाका सांगत असले कंटिन्युअसली. तितून क्लियर कट म्हटला नोट DG शिपींग एंड वील प्रिस्क्रायब द डिटेल प्रोटोकॉल वीथ रिगार्ड्स टू सायन ऑन एंड सायन ऑफ टू बी फॉलोड इन द अबाव केसीस. हांव आतांय चॅक करतालो की DG शिपिंगाचो फुडलो प्रोटोकॉल SOP आयली काय म्हणून. तर आतां आमचो कंटिन्युअसली सेक्रेटरी संजय कुमार ही इज इन टच विथ DG शिपींग. ती फायनल स्टेजीचेर आसा. कदाचित आतां अर्द्या ते 1 वरा भितर येवंकूय शकता. ती आयल्या उपरांतच फुडलें सुरू जातलें. थोडे जाण शिता फुडें मीठ खावपाचो प्रकार करतात, म्हणजे जायते प्रकार हाजेरूय बी खंय तरी म्हणजे सरकार स्मूथली काम करता. आमी सगळ्यांक विश्वासान घेवन काम करता. आमकां सगळ्यांक सीफेररांक हाडपाचें आसा. शेवटी ते आमचेच गोंयकार भाव आसात आनी सगळ्यांक आमकां हाडपाक जाय हाज्या दृश्टीन आमचो प्रयत्न आसा. मुंबयत आशिल्ल्यो 3 शिपी आसा मुंबयत. एक इट इज एन मारेला डिस्कवरी, सेकंड वीच इज एन कर्निका आनी थर्ड इट इज एन खंयची ती रे
हे तरुणबाईची लोकमान्याची आंग्रिया ह्यो 3 शिपी आसा. आंग्रिया इज नॉट अ इंटरनॅशनल, आंग्रिया इज अ नॅशनल, बट ताजेरूय क्रूज आसा. आता त्या क्रुजांक सुद्दां देंवयतले आसत जाल्यार डीजी शिपिंगाची प्रोटोकॉल जो आसा हो फॉलो करचो पडटा. तिजेरूय आमचे 24 जाण गोंयकार भाव आसात. आमकां तांचीय चिंता आसा. त्या खातीर म्हणजे आतां फक्त पयलो जो आशिल्लो हांकां खरें म्हणजे आज तांकां परत थंयसर डॉक करून सायन ऑफ करतले अशें आमकां दिसतालें. बट अजुनूय बी डीजी शिपिंगाचें येयना फुडें तांकां सायन ऑफ केल्या शिवाय म्हणजे पयली जी मारिला डिस्कवरी जी आसा ही वयची ना. तांकां सायन ऑफ करून थंयसर त्या पोर्टाचेर देंवयले वयतले आनी ताज्या उपरांतूच ती हे शीप जी आसा पळय ही वतली. ओके, उरलेल्यो 2 आसा हे ताज्या बद्दल जो प्रोटोकॉल जो आसा हो फॉलो करतले. ताज्या खातीर आमी कंटिन्युअसली इन टच आसा डीजी शिपिंगाच्या बरोबर. दुसरें जे जशें आमी म्हटलां की पयल्या टप्प्यांत जे इंडियन ओशनान आसा त्या सगळ्या सी फेरराक हाडले वयतले. द सेकंड वीच आर इन डीप सी आसा तांकां हाडले वयतले. ताज्या खातीर तेजो सायड बाय सायड म्हणजे डीजी शिपिंगा कडल्यान जो प्रोटोकॉल येता तो प्रोटोकॉल फॉलो करून तांकां हाडले वयतले, टप्प्यान हाडले वयतले. आतां आमी स्टेट म्हणून जी आमकां तयारी करपाक जाय तांकां हाडल्या उपरांत आमी म्हणजे ज्या पोर्टात तांकां डॉक करून उतरले वयतले थंयसर तांची पयली टेस्ट केली वयतली. टेस्ट केल्या शिवाय कोणाकूच भायर काडले वयचे ना. तांची टेस्ट केल्या उपरांत म्हणजे तेजो रिजल्ट येयसर परत तांकां शिपार दवरतले. आमी रिजल्ट येवपाक आमकां 2 वरां लागता आसत जाल्यार 2 वरां परत तांकां शिपार दवरतले. ताजो रिजल्ट जर पॉझिटीव आयलो, इन केस सपोज ते गोंयान आयले, गोंयान जर ताजो रिजल्ट पॉझिटीव आयलो जाल्यार दे विल शिफ्ट इन टू द कोवीड हॉस्पिटल डायरेक्टली आनी खंयसरूच उरचें ना. जर रिजल्ट ताजो नेगेटीव आयलो जाल्यार ते दे विल शिफ्टिंग इन टू द इंस्टिट्युशनल क्वॉरंटायन. हे गोंयांत आयिल्ल्या पेशंटाच्या बद्दल. इन केस फाल्यां सकाळी शीप मुंबयन आयली, जर मुंबयन ज्या पोर्टाचेर देंवतले थंयसरूय ताजो सेम प्रोटोकॉल आसतलो. जर थंयसर पॉझिटीव आयलो पेशंट घडये कदाचित आतां पळोवया आमकां डीजी शिपिंग कितें प्रोटोकॉल दिता तो त्या सांगता. तेजेर हांव आत्तां उलोवंक शकना कारण शेवटी डीजी शिपिंगाचो प्रोटोकॉल म्हत्वाचो आसा. बट तितून तेंच्यांनी एक ह्या प्रोटोकॉलान म्हटलां ज्या पोर्टा वयल्यान ताका वचपाचो जो पास आसता तो त्या स्टेट गव्हर्मेंट इन कन्सल्टेशन विथ द कलेक्टर त्या स्टेटीन वचपाक ट्रॅव्हल परमीट जे आसा हे इश्यू करपाचें म्हटलां. पण हितून खंयसरूच म्हणूंक ना चुकून जर पॉझिटीव आयलो जाल्यार ताका खंय एडमीट करपाचो हें म्हणूंक ना. परत सांगता ते कदाचित डीजी शिपिंगाच्या प्रोटोकॉलान जर आयले जाल्यार आमकां त्याच स्टेटीत एडमीट करतले काय ताका ह्या स्टेटीत हाडून एडमीट करपाचो हें अजून फायनल जावंक ना. हें हांव क्लियर करता. त्या खातीर तें फायनल जाल्या उपरांत ताजेर डिसिजन जातलें. अदरवायज तो ट्रान्झीट पास सिंगल एकट्या मनशाक एक गाडी घेवनूच धाडप त्या पोर्टा वयल्यान हें म्हटलेलें आसा. तो प्रोटोकॉल जो आसा हो फॉलो केलो वयतलो. त्या आमी फुडल्या SOP खातीर रावता. ती SOP येयल्या उपरांत आनी सायड बाय सायड त्या पद्दतीन सुरू जातलें. स्टेट गव्हर्मेंटाच्या सगळ्या हितूंतल्यान आमी पूर्ण तयारी दवरल्या की स्टेट गव्हर्मेंटान वेगवेगळी बरेच जाण हॉटेलियर्सूय बेश्टेच भियाल्या. तांकां भिवपाची गरज ना. आमी नेगेटीव आहा तांकांच दवरतले आनी एट अ टायम सगळ्यांक दवरचें ना. आमची गव्हर्मेंट क्वॉरंटायन फेसिलिटीज एट प्रेझेंट आमच्या कडेन आसा. आमी पयलीं गव्हर्मेंट क्वॉरंटायन फेसिलिटीज दवरतली आनी जशी गरज लागता तशी त्या पद्दतीन थोड्या जाणां हॉटेलांनी बी आपली हॉटेल फ्रीली दिवपाची तयारी दाखयल्या, विलिंगली तयारी दाखयल्या. थोडीशी हॉस्टेल्स आनी बाकीच्योय गजाली आमी फायनलायज केल्या. तितून पयलीं दवरतले आनी गरज लागता तेन्ना आमी हॉटेल्स जी आसा जी गरज लागता ती रिक्विजीट करतले आनी हॉटेलान दवरपाचें प्रोविजन करतले. 14 दिसाच्या उपरांत वेळ पडले जाल्यार तांकां परत टेस्ट केले वतले आनी परत तांकां गव्हर्मेंट क्वॉरंटायन सेंटरांतल्यान होम क्वॉरंटायन दवरले वयतले. त्या ती म्हजी रिक्वेस्ट आसा सगळे जे सी फेरर्स भाव येवपी आसतले तांची फॅमिली आसतली. खरें म्हणजे तेंच्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचे आभार मानपाक जाय. माननीय होम मिनिस्टर हांचे आभार मानपाक जाय की अशा परिस्थितीत सुद्दां म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियान आमचो रिक्वेस्ट आयकलो. कंटिन्युअसली म्हाका दिसता गोवा स्टेट गव्हर्मेंट हे कंटिन्युअसली हेच्या खातीर एफर्ट्स घालीत आशिल्ले. बाकीच्या गव्हर्मेंटाचें हांव सांगना पण आमी कंटिन्युअसली इन टच आशिल्ले सेंट्रल गव्हर्मेंटाच्या बरोबर की सी फेरर्सच्या विशयाचेर. हाज्या व्यतिरिक्त आमचे आजुनूय भाव जे फॉरेन कंट्रीनी आसात, वेगवेगळ्या देशान आसात, तांकांय हाडपा खातीर आमी सेंट्रल गव्हर्मेंटाक बरयलां की तांकांय हाडपाक जाय. तेजोय प्रोटोकॉल जो आसा हो तयार जातलो. तो 3 तारखे पर्यंत ताजेरूय बी डिसिजन फायनल जावपाची आसा. ती जाल्या उपरांत जे उरलेले आमचे गोंयकार भाव आसा हांकां येवपाची संद परत एकदां मायदेशांत परत येवपाची संद मेळची
हें आमी गोवोरमेंटा कडेन रिक्वेस्ट करीत आसा. म्हाका दिसता बरेचशे फावटी म्हणजे सी फेराराच्या विशयाचेर उलयता आसतना खूब जाणांनी राजकारण करपाचो प्रयत्न केलो. म्हणजे सी फेराराच्या विशयाचेर थोड्या जाणांक हाडून म्हाज्या बंगल्या समोर सुद्दां हाडून बसयलीं. तांच्यांनीच फोन करून म्हाका सांगलें तेंच्यांनी राजकारण करूंक जाय म्हणून हांगा बसयल्या म्हणून. तेंच्यांनीच परतो फोन करून सांगलो जी बसलेली तेंच्यांनीच. म्हणजे ह्या पद्दतीचें गलिच्छ राजकारण निदान डिजास्टराच्या माध्यमांतल्यान तरी तेंच्यांनी करचें न्ही अशें म्हाका दिसता. अश्यो वेगवेगळ्यो गजाली आसा. एनी हांव तितूर वचना. थोड्या सी फेरारांनी सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान सरकाराक वेगवेगळे शब्द दिले, बट हांव तितूरूय वचना. मुख्यमंत्री ह्या नात्यांत म्हजें कर्तव्य आसा ह्या सगळ्या जाणांक हाडपाचें, तें परत हाडपाचें काम हांव आजुनूय म्हणजे कंटिन्युअसली चालू आसा. तांकां सगळ्या जाणांक हाडले वयतले इन कॉर्डिनेशन विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. आमी जायतो प्रयत्न केल्या. एक थोडे दीस आमकां म्हाका दिसता कदाचित लागतले. हो प्रोसेस सुरू जाता एक फाल्यांच्यान किंवा परवाच्यान जर प्रोसेस सुरू जालो जाल्यार टप्प्याटप्प्यान जे ज्या स्टेजीचेर आसा त्या स्टेजी वयल्यान तांकां हाडले वयतले. थँक्यू. फर्स्ट फेजीन जे मुंबय आसा पळय न्ही ते येतले 99 आनी 66 प्लस 24. ताज्या पयलीं एकूच सांगता म्हणजे म्हाका दिसता गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ द इन्फॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग हांच्यांनी एक सर्क्युलर इश्यू केला. बऱ्याचशा मुंबईतल्या पत्रकारांक आमच्या जवळपास 50 जाणांक सुमार पत्रकार भाव हे कोवीड पॉझिटिव्ह आयल्या. हे आमी पळयता तुमी थोड्या जाणांनी सोशल मिडियाचेर घातलें कितें म्हणून की मिनिस्टर फॉलो करिना म्हणून. ओके, बट तुमी तरी खंय फॉलो करता बसता आसतना? म्हाजें सरळ म्हणणें आसा तुमी मिनिस्टर फॉलो करिना हें तुमी सरळ सोशल मिडियाचेर घालून मेकळे जाले. आतां तुमचो फोटो काडलो जाल्यार तुमी खंय मेंटेन केला तर त्या खातीर हय म्हणून तुमी जर मिनिस्टरांचे घालपाक जाय जाल्यार तुमी ते फॉलो करपाक जाय. हांव त्या खातीर सांगता की फाल्यांच्यान हांव लायव्ह प्रेस कॉन्फरन्स जी आसा पळय दिता. तुमी लायव्ह प्रेस कॉन्फरन्स फॉलो करची सगळ्यांनी जेणे करून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन जातलें. टील 3 मे पर्यंत आयची लास्ट प्रेस कॉन्फरन्स करुया. 3 मे पर्यंत तुमकां लायव्ह प्रेस कॉन्फरन्साचो टायम म्हाजे CMO ऑफिस आमचो गौरीश तुमकां कळयतलो. तुमी सगळ्यांनी कितें क्वेश्चन्स जे आसा ते गौरीशाक लायव्ह विचारचे. आनी सगळी कडेन म्हणजे प्रेस घेवपाक खंयच्याच रिपोर्टरांनी सुद्दां कोणाच कडेन वयचें न्ही. टॅलिफोनिकली कितें ती घेवची दिसांतल्यान एकदांच ती लायव्ह आसतली जशें म्हणून समजचें. त्या ती सगळ्यांनी 3 गोंयान लॉकडावन सोंपलो असो न्हू. परत सांगता 3 एप्रिलाच्या उपरांत गोंयांत एकूय पॉझिटिव्ह केस मेळोंक ना. आतां जर गोंयांत मेळ्ळी जाल्यार घडये कदाचित कोण तरी भायलो येयल्लो आसतलो म्हणजे स्टेटी भायल्यान येयलो आसतलो किंवा देशा भायल्यान काय येवपाक आत्तां मेळना. म्हणून आमी सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग सांबाळप आनी कोवीड-19चे नॉर्म्स जे आसा हे सांबाळप गरजेचें आसा. म्हाका दिसता ते सगळ्यांनी आमी सगळ्यांनी तेजे सांबाळुया. आनी निश्चितच आमकां 3 तारखे पर्यंतचो लॉकडावन म्हणजे गोंयकारांनी बी थोडेशे रिलॅक्स रावचे न्ही. जाय तशें भायर सरचें न्ही बाजाराक बीन. हांव परत तुमच्या सगळ्यांच्या माध्यमांतल्यान तांकां सांगता की घरा कडेन रावात. ओके, कोरोना पासून पयस रावात. माननीय पंतप्रधान मोदीजी जशें म्हणटा की कोरोना हारेगा देश जितेगा. द सेम थिंग आमी म्हणचें पडटलें कोरोना हारेगा गोवा जितेगा. हांवें तुका तेंच सांगलें न्ही रे. ताजी सेकंड फेज जी आसा पळय न्ही की हाजेर उलोवप सुरू जाल्लें आसा. आतां जो पर्यंत इंटरनॅशनल फ्लायट स्टार्ट करिना तो पर्यंत ताजेर डिसिजन जावंक शकना. तो थोड्याच दिसांनी ताजेरूय डिसिजन घेतलें गव्हर्मेंट. पयलो एक विशय सुटल्या उपरांत दुसरो विशय गव्हर्मेंट सुरू करूं शकता. फक्त स्टुडंट्सूय ना म्हणजे वेगवेगळे ट्रॅव्हलर आसात टुरिस्ट आसात जे वेगळ्या स्टेटींनी आसात. आमकां 3 तारखे पर्यंत आसा त्या जाग्यार रावा अशेंच म्हणणें आहा. 3 तारखेच्या उपरांत कितें तरी निर्णय जातलो. आमी 3 तारखे पर्यंत वाट पळोवची. जाला कितें 2 गजाली. लोकांक आडयले काय न्ही रे. लोक आडयले म्हणून सांगतात आनी पुलीस त्रास दिता म्हणून सांगता. आनी ज्या जाग्यार गर्दी आहा पळय न्ही तो सांगता खूब गर्दी जाल्या म्हणून तुमी आडयत ना म्हणटा कांयच करिना पुलीस. हे दोशी वाटेंतल्यान आयकूंक येता. आमकां म्हाका दिसता एज्युकेट करप हें गरजेचें आसा. अवेरनस हांव परत म्हणटा
म्हणजे आमी कोविड-19 हेच्या बद्दल परत परत लोकां वांगडा उलोवंक जाय, एकामेकाक तेको नाका, पयस राव 1 मिटर आपुणूच सांगूंक सुरू करूंक जाय. हांव म्हाजे कडेन येयल्ल्याक प्रत्येकाक सांगता बाबा 1 मिटर पयसच्यान उलया, पयलीं मास्क लाय आनी उलोवपाक सुरू कर म्हणून सांगता. त्यात हांव तुमच्या पासून 3 मिटर पयस बसलां. कदंबा बसीस एट प्रेजेंट आमी खरो म्हणजे गव्हर्मेंट स्टाफा खातीरूच सुरू केल्लो, पब्लिका खातीर सुरू करूंक ना. ते मेडिकला जे प्रायवेट भितर हॉस्पिटलांनी बीन आसा तांकां घेवपाक थोडेंशें रिलॅक्सेशन दिलां. थोड्या जाणांचे घोळ सुरू आसात. आमी त्या हेका सांगलां की डिसिजन घे म्हणून, त्या अनुसार हेड मास्टर प्रिंसिपल जेंच्यांनी आसा तेंच्यांनी डिसिजन घेवपाक जाय. सांगता एड्युकेशन डिपार्टमेंटा तुझे बऱ्या एडेड स्कुलांच्या तेंच्यांनी एड्युकेशन डिपार्टमेंटान बरोवचें पडटलें. केटीसीक बरोवपाक लायता फाल्यां. म्हणजे सॅनिटायझर आनी मास्क घेवपाचें तुज्या कळपा खातीर सांगता. आमकां आयज पर्यंत गव्हर्मेंटाक मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर आमच्यो ज्यो डिस्टरीज सुरू जाल्लो पळय न्ही तेंच्यांनी फ्री ऑफ कॉस्ट दिला, खूब मोठ्या प्रमाणात दिला. ओके, मास्क सुद्दां आमकां खुबश्या संस्थांनी म्हणजे IMA आसतले बाकीच्यांनी फ्री ऑफ कॉस्ट दिला. आतां जो पर्टिक्युलरली हांव एमावंट नकळो आमी सांगला की प्रायस कंट्रोल जावपाक जाय म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंटाक थोडोसो तेंच्यांनी मास्क जे आसा तयार करचे आनी मार्केटान अवेलेबल करचे. 20 रुपयाच्या वयर तेची कॉस्ट आसची न्ही मॅक्झिमम टू मॅक्झिमम, म्हणून आमी थोडेशे परचेस करता, थोडे करूंक लायला सेल्फ हेल्प ग्रुपाक आनी मार्केटान हाडटा. ती सेंट्रल गायडलायन तशी आसा ताका आमी कांयच करूं शकना. म्हाकाय कळटा तें, म्हाका पटला. ताका थोडेशे ते आतां बसी बीन कितें तरी दवरचें पडटलें. तरी पळया 1-2 दिसांनी कितें चेंजीस जाता त्या अनुसार. हय, बरोबर आसा. अरे म्हटल्यार म्हाका दिसता तें कंटिन्युएशन करपाक जाय ना, नाल्यार डिसकंटिन्यू जातलें न्ही रे. अरे म्हटल्यार तें डिसकंटिन्युएशन आमकां शेवटी इट इज आफ्टर ऑल ती एक एक्टिविटी न्ही रे, इट इज अ बिजनेस एक्टिविटी न्ही. तो भायर कोण तरी एकटो मनीस आसता आमचो, तो थर्मल गन यूज करता ते. हय, सगळ्यांचो चॅक करता न्ही रे तो. कोण येवंक ना, तुका कोण येयल्लो आसत जाल्यार सांग दिसला जाल्यार. ना जे सांगता तुका हांव ते हितूंतल्यान येयना, गेटींतल्यान येयना. ते वेगवेगळे जे बारीक रस्ते आसा, पायवाटो आहा पळय न्ही थंयच्यान येता. खूब वेगवेगळे किंवा कोण तरी गाडयेंतल्यान लिपोन बीन येता. आमकां कळ्ळें काय तांकां आमी अरेस्ट करून तांकां क्वॉरंटायन सेंटरान धाडटा. हाज्या फुडें म्हणजे फोर्सफुली जे राज्यान येतात, आमी आतां कलेक्टर नाका ऑर्डर दिना तरी सुद्दां येता, तांकां पेड क्वॉरंटायनान रावचें पडटलें. आमी डिसिजन घेतलां. जो फोर्सफुली राज्यान येता पळय न्ही ताका दवरतले आनी ताच्या कडल्यान पेमेंट पेड करतले. बरोबर आसा. आमी तूं आमच्या राज्यान येवं नाका म्हणटा, कोण तरी येता आपली म्हणटा भुरग्यां एकट्या भुरग्याक घेवन येयला आपलें ऑपरेशन जालां आज आनी ऑस्ट्रेलियेक. हांव सरळ आमी डिसिजन घेतलां की जेका गव्हर्मेंट परमिशन दिना आनी चुकून जर तो सामकोच येता आनी बॉर्डरीचेर रावता आसत ताजो हांगा फ्लॅट आसूं किंवा घर आसूं ताका वचूंक मेळचें ना. हांव जस्ट कळपाक जाय म्हणून सांगता. पळय राजस्थानच्यान एकटी फिमेल आयिल्ली, ती 24 वरां केरी चेकपोस्टाचेर आशिल्ली. तिणी इन्फ्लुयन्स सगळी कडल्यान घातलो, म्हणजे पॉलिटिकल इन्फ्लुयन्स म्हाजेर घातलो, CS घातलो, गव्हर्नराचेर घातलो, सगळ्यांचेर घातलो. तरी ती 24 वरां थंयच आशिल्ली. कारण तिची कोण तरी हांगासर रिलेटीव आहा कितें तरी तिची चली आहा हांगासर म्हणून. शेवटी मागीर आमी सगळें कन्सिडर करून तिची गाडी थंयच्यानूच परत धाडली. तिका तिची गोंयांतली गाडी हाडपाक गेली, बट तिका आमी इंस्टिट्युशनल क्वॉरंटायन सेंटरान 14 दीस दवरल्या. ते बी तिका तिच्या घरा धाडूंक ना. ती ऑल द वे राजस्थानच्यान येयल्ली, मागीर परत तिका वचूं नाका म्हणून इंस्टिट्युशनल क्वॉरंटायन 14 दीस ती थंय उरतली. तिका टेस्ट केली वयतली आनी मागीर तिच्या 14 दिसां उपरांत तिका धाडली वयतली. खंयच्याच हाजेर फायनान्शियल हेल्प आनी हाजेर आत्तां उलोवप योग्य जावचें ना. म्हाका दिसता आमी आमची इकॉनॉमीक रिवायवल कमिटी, परत आसा तशी बजेट कंट्रोल कमिटी, ह्या सगळ्याचो रिपोर्ट येयल्या उपरांत 3 तारखेच्या उपरांत लॉकडावनांतल्यान भायर सरल्या उपरांत
थोडेशें पोस्ट कोविड हाजेर केन्ना तरी प्रेसाय बरोबर डिस्कशन करुया. थँक्यू. होणार आहे ना, नक्की 3 तारखेच्या अगोदर होणार आहे. एक्झामीच्या बद्दल आत्ता काय जुलाब जावचे ना. कितें तें गोंयांत एट प्रेजेंट एकूय केस पॉझिटिव्ह ना आमकां सगळ्यांक खबर आहा 3 तारखेच्यान. चलो, गोवा में 3 तारीख से आज तक एक भी केस पॉजिटिव नहीं है. मुझे बहुत खुशी हो रही है इस बारे में कहते वक्त कि अभी इसके बाद समझो कोई बाय बैड लक कोई केस पॉजिटिव आया तो स्टेट से बाहर से ही आया हुआ रहेगा, क्योंकि स्टेट में जो है फर्स्ट कॉन्टैक्ट सेकंड कॉन्टैक्ट उन सभी का टेस्ट हम कर चुके हैं और जिनका सर्वे करके रिपोर्ट देना था वो पूरा सर्वे करके रिपोर्ट हमने सबमिट कर दिया है. कुछ लोगों के टेस्ट करना बाकी है जिनके ट्रैवल हिस्ट्री है, लेकिन हमें नहीं लगता है कोई और पॉजिटिव गोवा में आ सकता है. इसी तरह से बहुत अच्छी तरह से आज भी गोवा के पूरे बॉर्डर सील है और 100% लॉकडाउन और 100% नॉर्म्स जो मिनिस्ट्री ऑफ द होम अफेयर्स ने दिए है वो हम फॉलो कर रहे हैं. 3 तारीख तक इसी तरह से लॉकडाउन गोवा में चलता रहेगा. जो इकोनॉमिकल एक्टिविटी अलाउड किया है वही इकोनॉमिकल एक्टिविटी स्टेट में चलते रहेंगे. सर, अभी कांग्रेस वाले गिरीश चोडनकर ने एक एलिगेशन कर रहे हैं कि आप लोग परफेक्ट नहीं किया बोलते हैं टेस्टिंग, क्योंकि सिर्फ 0.04% किया, 60 लाख के पीपल्स अंदर सिर्फ 0.4% किया. सही में मुझे वो क्या बात करता है उस पर मुझे बात करने की नहीं है. मैं आपको एक बात बताता हूँ, जब हम सर्वे कर रहे थे क्योंकि जो सिलेक्टेड लोगों के टेस्ट करने के लिए तब वो लोग विरोध करने लगे और आप बोलते हैं कि टेस्ट कम किया. मुझे ये बात पता नहीं चलती कि डिज़ास्टर में भी पॉलिटिक्स क्यों करते हैं, क्योंकि एट प्रेजेंट एटलीस्ट इन द डिज़ास्टर मैनेजमेंट में तो कम से कम एटलीस्ट द मेडिकल टीम द वन हु इज़ एक्सपर्ट उनको काम कर देना चाहिए. तो जैसे कि हमने देखा कि हमारे पॉजिटिव पेशेंट आए, उनके फर्स्ट कॉन्टैक्ट सेकंड कॉन्टैक्ट जो भी थे उनको क्वारंटाइन किया और उनके टेस्ट किए. जिनको हमने होम क्वारंटाइन किया था 2000 से ज़्यादा, उन्हें 14 दिन से ज़्यादा हमने होम क्वारंटाइन करके रखा. समझो बाय बैड लक कोई पॉजिटिव आने वाला था, साइंस और सिम्टम्स दिखाता था और साइंस और सिम्टम्स दिखाते भी थे तो उनको एडमिट होना पड़ता था. वो कैरियर हो सकते थे, इसीलिए उनको हमने क्वारंटाइन कर रखा था. और इसीलिए तो हमने बेसिक हाउस टू हाउस सर्वे तो इसीलिए किया था क्योंकि वो कैरियर हो सकते हैं और उसके 14 दिन के बाद और कोई पॉजिटिव आ सकता है. इसलिए तो हम सर्वे की बात कर रहे थे, तो उन्होंने सर्वे को विरोध भी किया. हम उस विरोध पे नहीं गए, हमने सर्वे कंप्लीट किया है और आज सभी लोगों के टेस्ट करना पॉसिबल नहीं है. वो जो बात कहते हैं उसके ऊपर मुझे बात करनी नहीं है. हमें लिमिटेड टेस्ट करना है क्योंकि किसी राज्य ने आज तक सभी लोगों का टेस्टिंग नहीं किया है. सभी लोगों ने सिलेक्टेड फर्स्ट कॉन्टैक्ट सेकंड कॉन्टैक्ट जिनके ट्रैवल हिस्ट्री है इन लोगों का ही टेस्टिंग कर चुके हैं. अभी हम जो हमें अप्रॉक्सीमेटली मुझे लगता है 5000 के आसपास जो केसेस हैं उनका हम टेस्टिंग करने वाले हैं. तो आज कैबिनेट में क्या ऐसा मेजर डिसीजन लिया? कैबिनेट में रूटीन डिसीजंस थी. सभी जो कोविड का एक्सपेंसेस था उसको हमने परमिशन देना था. जो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट के 2 टेंडर्स थे उनको जो सिंगल भी टेंडर थे उनको प्रोविज़न देना था. पीडब्ल्यूडी और बाकी सब कुछ जो कंटिन्यूएशन करना था उन कामों को कंटिन्यूएशन देने के लिए आज के रूटीन वर्क के लिए कैबिनेट थी. अभी टूरिज्म तो